माळगाव मधील सर्व शेतकरी नागरिक बंधू भगिनी यांना विनंती आहे की बुधवार दिनांक 26/6/2025 रोजी गुंटेवारी चळवळीचे जनक जय हिंद पक्षप्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तहसीलदार कार्यालयावर भव्य मोकमोक आंदोलन होणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या मालगाव मध्ये माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या वतीने सभेचे आयोजन केलेले आहे। बंधूंनो, गेले 2-3 वर्ष झाले शेतकऱ्यांचा सातबारा असो, शेतकऱ्यांची कोणतीही कामं असो किंवा शेतकऱ्यांच्या तक्रारी असो, याबाबत तहसीलदार कचेरीमध्ये वारंवार टाळाटाळ केली जाते। शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष दिलं जात नाही। शेतकरी आपल्या शेतीतील कामधंदा सोडून आपले सर्व घरादारातील कामे सोडून तहसीलदार कचेरीकडे हेल्पडे मारतो आणि तिथं त्या शेतकऱ्याची, त्या बळीराजाची दखल घेतली जात नाही। विशेष म्हणजे तहसीलदार कचेरीमध्ये बेकायदेशीरपणे खासगी नोकर भरती करून शेतकऱ्यांची लूट चालू केलेली आहे। त्यांना डायरेक्ट आर्थिक व्यवहार करता येत नाहीत, थेट आर्थिक व्यवहार करता येत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांना वेठी धरण्यासाठी, शेतकऱ्याची कामं टाळाटाळ करण्यासाठी आणि खरोखरच जे सुशिक्षित पॅकर आहेत ते त्या ठिकाणी बसायला पाहिजे होते, परंतु मिरज तहसीलदार यांनी मनमानी कारभार करून, खाजगी भरती करून, तलाठी कार्यालय असो, सर्कल कार्यालय असो किंवा तहसीलदार मधील सर्व कार्यालय असो, इथे खाजगी नोकर भरती करून जनतेची लूट चालू केलेली आहे। याबाबत गुंटेवारी चळवळीचे जनक जय हिंद पक्षप्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण यांनी वारंवार त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला। गेली 3 वर्ष झाला मिरज तहसीलदारकडे ते पाठपुरावा करतात, तुम्ही ही खाजगी नोकर भरती बंद करा। खाजगी नोकर भरतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील, मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची, बळीराजाची ही लूट ताबडतोब थांबवली पाहिजे। पण मिरज तहसीलदार यांनी अद्याप त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून मिरज तालुक्यामध्ये शेतकरी हैराण झालेला आहे। तरुण सुशिक्षित बेरोजगार याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आदेश काढला होता की ग्रॅज्युएशन झालेले अनुदानावरती तिथे सुशिक्षित बेरोजगार करून भरले गेले पाहिजेत। पण मिरज तालुक्यामध्ये सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून मिरज तहसीलदार यांनी मनमानी कारभार करून शेतकरी आपल्या बांधावरचा सर्व पाणी पाजण्याचा, शेतीची सर्व कामं सोडून वारंवार हेलपाटे घालतो। त्यांची कामं जाणून बोलून कळवली जातात आणि या खाजगी नोकरदारांना जाऊन त्यांची लूट चालवली गेलेली आहे। याचे सर्व पुरावे, याचे सर्व दाखले माननीय चंदनदादा चव्हाण यांच्याकडे उपलब्ध आहेत, त्यांनी ते मिळवलेले आहेत। आंदोलना दिवशी त्याची फार होणार आहे। येणाऱ्या बुधवारी दिनांक 24/6/2025 रोजी मालगाव मधील माझ्यासह 2001 साली गुंटेवारीचा कायदा पारित करून घेतला आणि गेले 30 ते 35 वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी तमाम महाराष्ट्रामधून गुंटेवारीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांची, शेतकऱ्यांची कामे केलेली आहेत। त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि येणाऱ्या 24 तारखेला
चंदनदादाच्या मार्गदर्शनाखाली मिरज येथे बोंबाबोंब आंदोलन होणार आहेत। यानंतर आपल्याला माननीय चंदनदादा चव्हाण मार्गदर्शन करतील। मालगावमध्ये मालगावच्या सुपुत्रांना वरदानी भगिनींना आणि या गावचे थोर नेते कैलासवासी अंबासाहेब गव्हाणे साहेब यांना मानाचा सॅल्यूट करू या गावामध्ये माझ्या कामाला सुरुवात करतो। मित्रांनो, या मालगावच्या ठिकाणी सुद्धा हे तलाठी कार्यालय असेल, या तलाठी कार्यालयातले तलाठी असतील, सर्कल असतील, झिरो कर्मचारी असतील, आज या ठिकाणी तुम्हाला तुमची कामं करण्यासाठी हे जनसेवक नेमलेले आहे आणि या जनसेवकांनी सर्वसामान्य कष्टकरी बळीराजा हा आपल्या कामात कष्टांतर एखादी पिकाची सुद्धा जरी नोंद असली तरी आता अलीकडे ऑनलाईन झालेलं आहे पण यापूर्वी सुद्धा प्रत्येक गोष्टीला तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला आपल्याला जावं लागतं। त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कायदे माहिती नसतात, कायद्याचा अज्ञानपण असतं आणि या अज्ञानपणावरतीच बोट ठेवून या खाजगी नोकर भरतीच्या मिरज तहसीलदार थोरे मॅडमनी केलेले आहे आणि या खाजगी लोकांच्या मार्फत हे पैसे घेतले जातात आणि तिथे कामं केले जातात। या सरकारनं गेल्या महिन्यामध्ये 31 मेला या राज्य सरकारने एक शासन आदेश जारी केलेला आहे। तो शासन आदेश काय आहे? कुठल्याही तलाठ्यांना आपल्या स्वतःच्या हाताखाली बेकायदेशीर माणसं नेमायची नाही, सरकारी नेमायची नाही। प्रशासकीय कुठल्याही तहसीलदार असतील किंवा तहसीलदाराच्या हाताखाली काम करणारा वर्ग असेल त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची खाजगी नोकर भरती करता कामा नये, याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा तो आदेश आहे। मित्रांनो, या गेले 1 वर्षभरामध्ये या मिरजेमध्ये या मिरज तालुक्याच्या जनतेची प्रचंड लूट होत असताना हे आपले राज्यकर्ते काय धोका करतात असा प्रश्न माझा आज या मालगावच्या जनतेला। अरे आपण या लोकांना आपण निवडून